नमस्कार मित्रांनो. त्रिशो हाय कर. हा ते बघा. हा बघा आता ते रक्षाबंधनला गायत्री गावी जाणार आहे. तर तिने बघा हे सगळा पसारा इथं मांडून ठेवला आहे. ते भांडी बिंडी सगळे धुवून ठेवले तिने. आपल्या विषयाची सुरुवात कशी स्वामीच्या दर्शनापासूनच होते, म्हणून आपण विषयाला सुरुवात करूया. पण तोपर्यंत हिने काय हा पसारा काढला आहे काय नाही ते पण बघून घ्या तुम्ही. हे बघा हा आमचा मुंबईमधील पसारा. मग मुंबईला राहतो, थोड्या कमी भांडी घ्यायचे म्हणजे घर कसं रूम शिफ्टिंग करायचा असतो तेव्हा कसं जास्त त्रास होत नाही ना. मग हा कमीच आहे मित्रांनो. हे बघा एवढे भांडी आहेत. हा म्हणजे दोघांसाठी जेवढे लागणार आहे तेवढे बरोबर आहेत. हा गायत्री आता मग गायत्रीनं मस्त डाळ भात वगैरे बनवलं. डाळ भात खाल्ला. आता दुपारचे वाजले 3. आता हिने हा सगळा पसरा म्हणून ठेवलाय. आता ती जाणार आहे गावी. रक्षाबंधन येणार आहे. हिला बोलतोय 2-3 दिवसच राहा म्हटलं. ही बोलते नाही मला 8-10 दिवस राहायचंय म्हणून. हा गायत्री महिनाभर. गायत्री आपला विषयाला सुरुवात करूया का? तुझा तर सगळा पसारा दाखवून दिला मी. संध्याकाळी ना आपण त्या किराण्यावरती व्हिडिओ बनवू की मुंबईमध्ये किराण्याचा खर्च किती आहे काय ते नंतर बनवू आपण व्हिडिओ. आज गावामध्ये आज तरुण पोरं असून पण इकडे तिकडे जॉबला जात आहेत आणि त्या शेती विकतायत. मेन म्हणजे जमीन आहेत ना, जमिनी विकतायत. आणि त्या गावामध्ये कोण येत आहे माहिती आहे का? त्या गावामध्ये मारवाडी लोक, परत UP बिहारचे लोक ते येत आहेत. आणि कोण मिठाईचे दुकानं चालू करतंय, कोण वडापावचे, कोण हॉटेल टाकतंय. म्हणजे गावामध्ये आपल्याच मराठी लोकांची जमिनी घेत आहेत ते आणि आणि ते विकास करतात. आणि स्वतः आज ते पाणीपुरी पण विकतात माहिती आहे का गावाकडे. आज भैया लोक आहेत तिथं, परत मारवाडी लोक आहेत तिथं. आज पाणीपुरी मिठाईची दुकानं त्यांची आहेत माहिती आहे ना. म्हणजे आपण गावी जातो तेव्हा बघतोच आपण. तर मित्रांनो मला फक्त एवढंच म्हणायचं आहे तुम्हाला, जे जमीन नाही ठेवायची असते ती विकायची नसते. ते मुळशी पॅटर्न पिक्चर बघितला आहे ना तुम्ही पुण्याचा. खरोखर जमिनी विकायच्या नसतात. पुढे एवढा मोठा भाव भेटेल ना तुम्हाला, म्हणजे पुढे ते जमीन भेटणारच नाही. जमिनीचा तो विषय सोडून द्या, जमीन अजिबात भेटणार नाही. तुम्ही त्या मारवाडी लोकांना किंवा या UP बिहारी लोकांना तुम्ही त्या जमिनी विकतात ना, त्यापेक्षा तुमचा स्वतःचा काहीतरी व्यवसाय चालू करा ना तिथं. छोटा मोठा करा. असं नाही म्हणत की 10 लाख टाका आणि 15 लाख टाका. अरे पण तुम्ही आज पाणीपुरी पण विकली ना तरी दिवसाला तुम्हाला 500 आणि 1000 रुपये कुठे गेलेच नाही. मी मुंबई पुण्याचं नाही सांगत. मुंबई पुण्याला तर पाणीपुरीवाले 5-5, 10-10 रुपये कमावतात दिवसाला. पण गावाकडचं सांगतं, गावाकडे नाही बोललं 500 रुपये तरी भेटलेत ना तुम्हाला. तरी आज महिन्याची इन्कम तुमचा सगळा खर्च बिर्च काढून गावी तुम्हाला 15-1 हजार पण भेटलेत. म्हणजे असं जर 1000 रुपये पण महिना पकडला 30,000 तो पकडून घ्या तुम्ही. सगळा खर्च बिर्च काढून जर 15-16 हजार पण राहत असेल तर काय हरकत आहे का? आज तुम्ही काय करतात, विकून देतात. आणि मस्त एक पुढारी सारखा ते UP बिहारी कोण असेल तो चहा जर तिथं बनवत असेल पुढारी सारखा तिथं जाऊन बसतात. हे दे रे एक चाय दे रे असं बोलतात. मोठमोठ्या गोष्टी करतात. हा मग आज पाटील चहा पाटील, मग पाटील असा आहे, पाटील तसा आहे. अरे पण पाटील अर्धी जमीन विकून बसलाय ना ती चहा प्यायला. पाटीलला एका समजत नाहीये. आज तुम्ही त्यांना जमीन का विकतायत? पण तुझं काय म्हणणं आहे गायत्री? नाही विकायला पाहिजे ना. आता घ्यायला पाहिजे की नाही. आज म्हणजे काही लोक असे आहेत, काही पोरं पण असे आहेत, कर्ज झाले की शेती विकतात, कर्ज झाले की घर विकतात, अशी लोक हा शेती. मित्रांनो शेती तर अजिबात विकू नका. आज म्हणजे जे MSc MTech झालेले आहेत ना त्यांच्याकडे एवढी शेती गायत्री तरी ते पुणे मुंबईला जॉबला आहेत. कोण 40,000 कमवतोय, कोण 30,000 कमवतोय. आणि बाकीच्यांना आज MSc MTech वाल्यांना जॉब पण नाही भेटत मेन म्हणजे. तर त्यांना एवढंच म्हणायचं पुण्या मुंबईला एवढी उगीच मेहनत करण्यापेक्षा ना आपली शेती करा. आणि शेतीमध्ये भरपूर पैसा मित्रांनो जर चांगल्या पद्धतीने केले तर. आणि जमीन छोटीशी काय असे ना जमीन अजिबात विकू नका कोणाला. बरोबर की नाही गायत्री? अरे म्हणजे आज ते बिहारी लोक तुमच्या जमिनी घेत आहेत आणि तुम्ही फक्त ते फायदा घेतात. आणि तुम्ही पुढारी सारखं त्यांच्या दुकानात जात आहेत आणि ते विकत घेत आहेत. ते तुम्हाला मित्रांनो आता नाही. आणि ते लोक अरे त्यांचे बंगले झालेत माहिती आहे का गायत्री. ते बाहेरनं येऊन ते एक नाही 4-4 लोक येतात. 4-4, 5-5 लोक येतात
आणि एकाच दुकानामध्ये राबतात ना ते. त्यांचा काकाचा मुलगा, आत्याचा मुलगा कोण असेल ते नातेवाईक ते सगळे घेऊन येतात आणि एकाच दुकानामध्ये 4-4, 5-5 जण असतात ते. किती केलं? नाही हे मुंबईचं सोड ग, मुंबईचं तर जाऊ दे. मी आपलं गावातलं सांगतोय. गावामध्ये म्हणजे अशी परिस्थिती आज लोक जमिनी विकतायत. ते UP बिहार वाले टायर पंक्चरचं दुकान टाकतायत रस्त्याच्या बाजूला, तरी चांगली कमाई करतायत ते. ना आपली माणसं त्यांना कुशालाशी जमीन विकून देतात. त्याच लोकांना डिमांड दिलेलं आहे. अरे दिला त्या लोकांना नाही, आहेत आपले मराठी पण आता उद्योजक बनत आहेत हळूहळू, सगळ्यांना आता समजायला लागलेलं आहे. पण असं मी अजून बऱ्याच ठिकाणी बघतोय की ते डायरेक्ट म्हणजे काय भाव बघत नाही, काही नाही, थोडंफार का असे ना काहीतरी तरी त्या बिहारी लोकांना जमिनी विकून देत आहेत. आणि ते लोक मस्त तिथं छोटीशी हॉटेल काढतात. सुरुवात बघा त्यांची छोट्यापासूनच असते. मस्त मिठाईचं दुकान काढतात, चहाचं दुकान टाकतात, ते बघ ते टायर पंक्चर, पाणीपुरी, म्हणजे सगळे छोटे मोठे व्यवसाय ते करतात आज लोक. मराठी माणूस राहायला कुठे पाठे, आज ते भाजीपाला पण विकतात बिहारी लोक. सगळे त्यांचेच आहेत. जिकडे तिकडे मग. सगळे त्यांचेच येत नाही यार. मित्रांनो मला फक्त हेच म्हणायचं आहे, बाकी सगळ्या गोष्टींचा नाद सोडून द्या, फक्त जमिनीकडे लक्ष द्या. जमीन खरोखर विकू नका. आयुष्यामध्ये तुम्हाला पुढे ना फक्त ही जमीनच कामात येणार आहे, कारण की याच्या पुढे जमीन आई अजिबात भेटणार नाही. म्हणजे ज्यांच्याकडे थोडीफार का असे ना, ती 20 लाखाची असो, 10 लाखाची असो का 5 लाखाची असो, तिला अजिबात विकू नका. लागल्यास तुम्हाला जर शेतामध्ये काम करायचं नसेल ना, काय करायचं नसेल ना, पण कुणाकडे तरी ते राखायला ठेवा. पण असं म्हणू नका की ते बिहारी लोक येतील आणि त्यांना विकून देऊ. गिरमिट येऊन द्यायची. म्हणजे मी शेताबद्दलच नाही बोलत. काही जण काय विचार करतात, चला आता माझा मुलगा मुंबईला जॉबला लागला आहे, पुण्याला जॉबला लागला आहे, मग तो काहीच एवढी अपेक्षा आहे की फॉरेनला जॉबला आहे, मग तो तिकडेच सेटल होणार, मग तिकडेच राहणार, मग आता गावाकडे कशाला राहायचं. असे पण काही म्हणजे सगळेच नाही, काही जण विचार करणारे आहेत. काही जण विचार करतात मुंबई पुण्याला आपला मुलगा आहे, आता त्याचं लग्न झालंय, तो तिकडेच सेटल होऊन जाईल, मग आपण काय हे सगळं इकडचं विकून टाकायचं आणि मुंबई पुण्याला राहायचं. भावांनो हो, मुंबई पुण्याच्या नांदी लागू नका. 4 भिंतीचंच घर आहे इथं. जमीन बिमीन काय भेटत नाही. नुसतं काय ते 4 भिंती भेटतात फक्त बस. 1 करोडला आणि 1.5 करोडला, ते पण चांगल्या एरियामध्ये मुंबईच्या. आणि त्या 4 भिंतीमध्ये काही नाही, अजून 20-25 वर्षानंतर परत रिपेरिंगला येऊन जाते ती बिल्डिंग. म्हणून जे काय आहे ना ते गावीच करा. करा मुंबई पुण्याला पण जॉब करा, ज्यांना करायचं त्यांनी जॉब करा. पण मी तर एवढंच सजेस्ट करेल, जे आहेत MSc MTech जे चांगले शिकलेले पोरं, ज्यांच्याकडे खरोखर शेती, ज्यांना शेती नाही ते करू शकतात जॉब, पण ज्यांच्याकडे आहे त्यांनी उगीच आगाऊपणा करू नका. इकडे अजिबात येऊ नका. कारण की बघा, मेहनत सगळी ठिकाणी करायची आहे, मुंबई पुण्याला पण मेहनत करायची आहे. त्यापेक्षा आपली शेती आहे, आपल्या वडिलांनी शेती राखून ठेवली, त्या शेतीमध्ये मेहनत करा ना तुम्ही, त्याच्यामध्येच खूप सारा पैसा आहे. तुझं काय मत आहे काहीतरी? हां, त्या पोरांनी शेती सांभाळायला पाहिजे ना. सांभाळायला पाहिजे. शेती सांभाळा, आपले घर सांभाळा, आई वडील सांभाळा, त्यांच्या जवळ राहा, त्यांना एक सहारा द्या. तेच माझं मत, बाकी काय नाही. तेच माझं पण म्हणणं तेच आहे ना गायत्री, की लाईफमध्ये पुढे फक्त जमिनीला एवढा भाव येणार आहे ना गायत्री, खूप म्हणजे प्रमाणाच्या बाहेर भाव येणार आहे. म्हणून हे बिहारी लोक येताना त्यांना अजिबात विकू नका मित्रांनो. फक्त एवढंच म्हणायचं होतं. चला आपण भेटू पुढच्या व्हिडिओला. चल बाय बाय कर गायत्री. कुणी पण घेतात कसं? कुणी पण नाही, पण माझं एवढंच म्हणणं आहे, मराठी माणसाने जमिनी विकायला नको. मला तरी एवढंच म्हणणं आहे. कुणी का असे ना जमिनी अजिबात विकायला नको. छोटा मोठा का व्यवसाय असे ना काहीतरी, दूध डेअरी म्हण, तेच न लागल्यास त्या शेतात जमिनीवरती छोट्यासा कुक्कुटपालन म्हणा, काही ना काही आहेत ना काहीतरी. बरेच व्यवसाय जे छोटे मोठे काही ना काही करू शकतो माणूस. म्हणजे 50,000पासून पण सुरू करू शकतो, असे पण व्यवसाय आहेत. तुम्ही कोंबडी पालन पण केलं ना तरी त्याच्यामध्ये ठीक आहे. बघा, फायदा अधिक कुठल्याच धंद्यामध्ये लगेच फायदा भेटत नाही, थोडंफार नुकसान होतंच. पण नुकसान होऊन 1-2 वर्ष तर जातातच, पण त्याच्यानंतर एवढं तुम्हाला प्रॉफिट भेटतं ना की तुम्ही नंतर विचार करतात की नको, आधीपासून आपण हेच करायला पाहिजे होतं, उगीच आपण जॉबच्या नांदी लागलो. आता बरेच सक्सेस लोक बघितलेले आहेत कोंबडी फार्ममध्ये, ज्यांनी कुक्कुटपालनाची सुरुवात एकदम 10-15 कोंबड्यांपासून केली, आज करोड रुपये कमवत आहेत ते कोंबडी फार्मवाले. पुण्या साईडला गेलेत ना, तिकडे भरपूर लोक आहेत अशी. चल बाय बाय कर गायत्री. बाय बाय. बाय बाय. चला बाकीचा व्हिडिओ आपण नंतर बनवू आता.
हा बघा हिने ते पसारा सगळा तसाच ठेवलेला आहे. चला बाय बाय मित्रांनो, भेटू आपण. काम आहे आता लावायचं. हा आता हे मला कामाला लावून देईल. चला बाय बाय सर्वांना.